नमस्कार, सविता's किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त मलाईदार आणि थंड थंड वाटणारी आईस्क्रीम पेक्षाही भन्नाट टेस्ट लागणारी मस्त नारळाचं पुडिंग बनवणार आहोत। अहो खरवसच म्हणतात हो, टेस्ट तर अगदी खरवस सारखीच लागते। चिकाच्या दुधापासून जसं आपण खरवस बनवतो तसंच आपण नारळाच्या दुधापासून बनवणार आहोत आजची रेसिपी। आणि या गरमीमध्ये असे थंड थंड वाटणारे आपल्या पोटा म्हणजे आपल्या शरीराला थंडावा मिळणारे अशाच पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत। आईस्क्रीम फक्त वरच्यावर थंड लागतं, पोटात गेल्यानंतर ते गरम होतं। तसं नारळाचं पुडिंग तसं नाही, नारळाचं पुडिंग खातानाही थंडगार वाटतं खाताना आणि पोटात गेल्यानंतर सुद्धा आपल्या शरीराला आणि पोटाला थंडावा मिळतो। असे पौष्टिक पदार्थ हेल्दी पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत आणि जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटे लागतात आणि कमी साहित्यात बनते रेसिपी, जास्त वेळ लागत नाही। चला आता बनवायला सुरू करूया नारळाचं पुडिंग। तर ह्या ठिकाणी मी एक नारळ घेतला आहे, तरी मोठ्या साईजचा नारळ आणलाय मी। छोटे मोठे नारळ मिळतात पण आता हे मोठा नारळ आहे। तर आता आपण हे फोडून घेऊ आणि जो आतील जो पाणी आहे नारळाचा, तो नारळाचं पाणी एका आपण कपमध्ये काढून ठेवू, कारण की ते नारळाच्या पाण्याचं सुद्धा आपल्याला छान असा पदार्थ बनवायचा आहे। तर आता आपण पाणी काढून घ्यायचं आणि त्याचसोबत आता आपण काय करणार आहोत, नारळ फोडून घेतल्यानंतर जे नारळाचे जे खोबरं आहे तो छान असं पातळ असे काप करून घ्यायचे, ज्याने पटकन मिक्सरला बारीक करता येते। किंवा तुमच्याकडे विळी असेल तर विळीवरती पण तुम्ही करून घेऊ शकता, पण विळीने खूप वेळ लागतो आणि काप करून घेतल्यावर पटकन मिक्सरला लावलं की ते पटापट होतं, त्यामुळे मिक्सरला लावून घेते। आता हे झालं, त्या नारळाच्या पाण्याचं सुद्धा आपल्याला पुडिंग बनवायचं आहे। तो पण एवढं छान लागतं ना बनल्यानंतर। त्यासाठी पुडिंग बनवण्याआधी तुम्हाला पुडिंगला जे शेप येतो तो कशामुळे येतो ते तुम्हाला दाखवते। हे बघा, हे अगर अगर आहे, हे फक्त तुम्हाला ज्याने केक शॉप असतं, केकचं जे मटेरियल मिळतं त्याच ठिकाणी तुम्हाला हे भेटेल, बाकी अशा छोट्या मोठ्या दुकानात तुम्हाला मिळणार नाही। समजाच कुठेच अगर अगर नाही मिळालं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता, 2 ऑप्शन आहेत। तर आता आपण हे पॅकेट मी आणलंय, एक पॅकेट आणलं आहे, एक नारळासाठी एक पॅकेट पुरे आहे। आता त्या नारळाचं पाणी जो आहे तो आता आपण त्याचं पुडिंग बनवायला घेऊया। तर आता आपण पॅन ठेवूया, पॅन गरम झाला, आता आपण त्यामध्ये 1 कप पाणी, नारळाचं पाणी तो घालूया आणि नारळाच्या पाण्याला छान अशी उकळी यायला सुरू झाली। हे मंद आचेवरती करायचं, जास्त गॅस फास्ट नाही करायचा, अगोदरच हे थोडंसंच पाणी होत असतं। त्यात साखर घालूया, आपल्या अंदाजाने घालायची, जेवढा आपलं नारळाचं पाणी आहे त्या अंदाजाने। तरी मी माझ्या अंदाजाने साखर घेतलेली आहे, तरी 2-3 चमचेच्या आसपास आहे, 2 चमचेच्या आसपास। मोठे चमचे आहेत, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या, कारण की नारळाच्या पाण्यावरती डिपेंड असतं आपण साखर किती घालायची आणि आपल्याला गोड किती पाहिजे त्या अंदाजाने साखर घ्यायची। आता मी साखर घातली, साखर छान वितळली की त्यानंतर अगर अगर आहे ते त्यात घालूया। आपल्या अंदाजाने अगर घ्यायचे, एका वेळेला एकदमच नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं, म्हणजे त्यामध्ये पूर्ण त्यातलं अर्ध करायचं, अर्ध नारळाच्या पाण्यासाठी आणि अर्ध नारळाच्या दुधासाठी। त्यात आपण ह्यात घातलं अगर अगर आणि थोडा वेळ आपण छान असं चमचाने हलवत राहूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढू आणि ते फ्रीजमध्ये थंड करत ठेवूया। तरी अर्धा 1 तास ठेवायचं, कारण की अर्धा 1 तास ठेवलं की जे आपण पुडिंग जे त्यामध्ये जे अगर अगर वापरलं आहे, अगर अगर कशासाठी, नारळाचं पाणी हे घट्ट होण्यासाठी आणि त्याला पाहिजे तसं आपण आकार देण्यासाठी। तसं कॉर्नफ्लोअर कसं टाकल्यावरती घट्ट होतं, तसंच अगर अगर त्यात मिक्स केल्याने ते घट्ट होतं। तर आता हे आपण थंड करत ठेवूया, फ्रीजमध्ये ठेवूया एक तासासाठी, अर्धा तासामध्ये पण होतं, ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर आपण पाहूया। नारळाचं दूध जे तयार केलंय त्याच्याकडे बघूया। नारळाचं दूध हे बघा, या ठिकाणी तरी 2 मग तयार झालेलं आहे नारळाचं दूध। तर आता आपण जो पॅन पहिला वापरला होता नारळाच्या पाण्याचा, तर त्या नारळाच्या पाण्याचंच पॅन परत घ्यायचं, त्यामध्ये नारळाचं दूध ते त्यात घालायचं आणि थोडंसं सुरुवातीला गॅस थोडंसं फास्ट ठेवायचं, थोडा दूध गरम होत आलं की त्यानंतर गॅस कमी ठेवायचं, कारण की ते उतू जाईल। 2 मग वापरलं आहे या ठिकाणी, म्हणजे एका नारळापासून 2 मग दूध तयार झालेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये माझ्या अंदाजाने, मला पुडिंग किती गोड पाहिजे त्या अंदाजाने मी साखर घालते। तर आपण साखर घालूया, तरी 3-4च्या आसपास साखर घालायची यामध्ये। साखर छान वितळली की जे अगर अगर आहे ते त्यात घालायचं आणि त्यात छान मस्त चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित छान उकळी आली
असं वाटलं की हे घट्ट होत आलेलं आहे तर गॅस बंद करायचे आणि हे आपण तरी 5 मिनिटे हलवत राहायचं कंटिन्यू. म्हणजे कसं व्यवस्थित ते अगर मिक्स होतं आणि अगर मुलेच तर पुडिंगला छान शेप येतो, घट्ट तयार होतो. तर बघा पुढे बघा पाहायला भेटेलच तुम्हाला, एवढं सुंदर बघायला भेटेल ना तुम्हाला पुडिंग. खरंच तुम्ही बनवणार आठवणीने. तर हे झालं गरम, थंड करत ठेवूया एका असं पॅनमध्येच ठेवूया. तर हे बघा नारळाचं पुडिंग थोडं थंड झालं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढूया. जे नारळाचं पाण्याचं जे पुडिंग बनवलं होतं ते आपण बाउलमध्ये खाली घालूया. त्यानंतर थोडंसं केसर घालूया, थोडासा हलकासा कलर येण्यासाठी. त्यामध्ये केसर घातला आणि केसर घालून झाल्यानंतर जे पुडिंग आपण तयार केले नारळाच्या दुधाचं, आता थोडं कोमट झालं त्यात आपण ते बाउलमध्ये घालूया आणि हे फ्रीजमध्ये आपण अर्धा 1 तासासाठी ठेवूया. 1 तास ठेवूया, कारण की नारळाचं जे पाणी होतं ते थोडं होतं, म्हणजे अर्धा तास ठीक आहे. पण हे नारळाचं दुधाचं दूध आहे, त्यामुळे 1 तास तरी ठेवलंच पाहिजे. 1 तास 2 तास ठेवलं पाहिजे. 2 तासानंतर आपण बघूया, कारण की थंड होण्यासाठी. तरी थंड झालं की ते एकदम घट्ट मस्त होतं, एकदम स्मूथ होतं, एकदम लब्बर कसं असतं तसं एकदम छान वाटतं, एकदम बघायला भारी वाटतं. ते जसं खरवस कसं असतं सेम तशीच टेस्ट लागते पुडिंगचं. असं बघायला गेलं तर ते खरवसच आहे. 1-2 तासानंतर पाहूया. तर बघा मस्त अशा प्रकारे एकदम प्युअर व्हाईट, पूर्ण व्हाईट दिसतोय पुडिंग. त्यासोबत आपण जो नारळाचं जे पुडिंग बनवलं होतं, नारळाच्या पाण्याचं पुडिंग, ते वरच्यावर मस्त एकदम लाईनमध्ये असे एकदम व्यवस्थित बसलेले आहेत. अजिबात एकदम जसे आपण लाद्यांचे थर कसे लावतो आजूबाजूने, तसे लाद्यांचे थरासारखे असे पुडिंग बसलेले आहे नारळाच्या पाण्याचं. एवढं सुंदर वाटतंय ना. बघायला गेलो तर केक दिसतंय, खायला गेलो तर पुडिंग. आणि जर अनुभव घेतला खाण्याचा, टेस्टचे अनुभव घेतले तर लागेल खरवस. खरंच ही खरवससारखी टेस्टी बनलेलं आहे आणि एकदम छान असा गोल आकार आलेला आहे. एवढं भारी दिसतंय ना, मला बघून एकदम तोंडाला पाणी सुटतं. तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे अगदी केकसारखं दिसतंय आपलं पुढे. गार्निश केलं आहे, जसं की चेरी लावली आजूबाजूने, असेल तर लावा, किंवा ड्रायफ्रूट असतील तर ते घाला वरून, सुंदर वाटेल. किंवा एखादं केसरचं पाणीसुद्धा आपण त्यात करू शकतो. किंवा येलो म्हणजे येलो कलरचं आपल्याला पुडिंग बनवायचं असेल तर येलो कलरचं पण पुडिंग बनवू शकतो. पण नॅचरल कलर जेवढा आपण घालू तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. तर त्या ठिकाणी मी केसर घातले, कुठेतरी हलकासा कलर घालाय केसरचा. पण एवढं सुंदर भन्नाट आपलं आजचं पुडिंग बनलंय ना. अगदी हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केले. तर नक्की कमेंट करा. आणि असे किती नारळ आपल्या घरामध्ये असतातच, कुणी दिलेले असतात किंवा आपण केव्हा तरी विकत आणतो नारळ. ते आपले एक घर म्हणून आपण एक नारळ घरी ठेवतोच. कधी असं आठवलं असे पदार्थ बनवून बघा. पुडिंग किंवा असं बरेच काय पदार्थ आपण बनवू शकतो नारळापासून. गोड तिखट सगळे पदार्थ. भाजीमध्ये पण वापरतो आपण नारळ. मालवण साईडला तर नारळाचा पुरेपूर वापर होतो नारळाचा. खरंच नारळापासून काय बनवू शकत नाही असं कोणता असा पदार्थ नाही. तर घरी असं काय नारळ असेल तर खरंच तुम्ही असे पदार्थ बनवा. आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आठवणीने करा सबस्क्राईब, कारण की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर ह्याच्या पुढचे नवीन रेसिपी तुम्हाला माझ्या पाहता येते. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.